अहिल्यानगरमध्ये लावण्यात आलेला अजित पवार यांचा फ्लेक्स बोर्ड अज्ञातांनी फाडला। यामुळे अजित पवार राष्ट्रवादी आक्रमक घोषणाबाजी देत केले निदर्शन। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन। पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्यात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। कोयना भूकंपातील हेळवाक येथील भूकंपग्रस्तांच्या वारसांना दाखल्यांचे वाटप। आतापर्यंत भूकंपग्रस्त दाखल्यामुळे 40 वारसांना शासकीय नोकरीत संधी मिळण्याची माहिती। अमरावतीमध्ये सोयाबीन खरेदीची आज खरं तर शेवटचा दिवस आहे। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी होते। मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। धारावी पुनर्विकासाच्या सर्वेक्षणाबाबत कठोर भूमिका। रहिवाशांना सर्वेक्षण सहभागी होण्याचं आवाहन। धारावीत फेर सर्वेक्षण होणार नाही। सर्वेक्षणात सहभागी न झाल्याची नोंद केली जाणार। मुदत संपूनही ठेवी परत मिळत नसल्याने जळगावच्या पतसंस्थेच्या कार्यालयासमोर नागरिकांचं आंदोलन। जमा केलेली संपूर्ण रक्कम व्याजासह तातडीने परत मिळण्यासाठी केलं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलेआम वाळूची वाहतूक। शहराच्या गर्दीच्या अंतर्गत रस्त्याने वाळू वाहतुकीसाठी विना क्रमांकाच्या वाहनांचा वापर। सोलापूर महापालिकेचा अजब कारभार समोर। पाईपलाईनसाठी जागा ताब्यात नसताना काढले टेंडर। मुंबईची आद्य देवता मुंबादेवीचा 8 फेब्रुवारीला पाटोत्सव। सकाळी सत्यनारायण पूजा तर महाचंडी यज्ञाचं आयोजन। पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू। पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरू होते उपचार। पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचे 13 रुग्ण। कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा पगार कापला। पूर्व सूचना देऊन देखील वेळेत आढावा बैठकीला उशिरा झाल्याने 11 अधिकाऱ्यांचा पगार कापला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।